नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दर्शन अमावस्येला या गोष्टी अर्पण केल्यास पितृदोष दूर होईल. चला तर मग पाहूया पितृदोष दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत. दर्शन अमावस्येला पूर्वज प्रसन्न होतात आणि तर्पण आणि पिंडदान करून आशीर्वाद देतात. हिंदू मान्यतेनुसार दर्शन अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान केले तर 3 पिढ्यांमधील पूर्वजांना मोक्ष मिळतो. असे म्हटले जाते की अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करावे नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हिंदू धर्मामध्ये एक अशी अमावस्या आहे ज्याला अगदी उत्साहामध्ये साजरी केली जाते. धर्मग्रंथानुसार दर्श अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरा करतात. दर्श अमावस्येच्या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्य मिळते. दर्श अमावस्येचा दिवस पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात. दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केले जाते. दर्श अमावस्येला केलेल्या तर्पण आणि पिंडदानाने पूर्वज प्रसन्न होतात. दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 वाजता सुरू होईल आणि 29 मार्च रोजी दुपारी 4:27 वाजता संपेल. अशा परिस्थितीत दर्श अमावस्या फक्त 29 मार्च रोजीच साजरी केली जाईल. या दिवशी पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी दर्शन अमावस्येला आपल्या पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करतो त्याच्या पूर्वजांच्या 3 पिढ्यांना मोक्ष मिळतो. दर्श अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. तसेच पृथ्वीच्या वाईट प्रभावापासून मुक्तता मिळते. दर्शन अमावस्येला पूर्वजांचे तर्पण कसे करावे, तर्पण करताना कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत, चला तर आपण जाणून घेऊया. दर्शन अमावस्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर तर्पणसाठी दक्षिणेकडे तोंड करावे. पूर्वजांना तर्पण अर्पण करण्यासाठी जव, कुश, गूळ, तूप, संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ वापरावेत. पूर्वजांना तर्पण अर्पण करताना त्यांचे ध्यान करावे. पाणी घेऊन ते पूर्वजांना अर्पण करावे. पूर्वजांना प्रार्थना केल्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांना अन्न द्यावे. याशिवाय देणग्या देखील द्याव्या लागतात. स्कंद पुराणानुसार दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी गंगा नदीत जव, कुश, गूळ, तूप, संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ आणि खीर मधात मिसळून अर्पण करावे. असे केल्याने पूर्वज 100 वर्षे समाधानी राहतात. तेही आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात. पिंडदान पद्धत. सर्वप्रथम पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. नंतर पूर्वजांचे फोटो स्टँडवर लावावे. शेण, पीठ, तीळ आणि बार्लीपासून एक गोळा बनवावा. पिंड तयार करून पूर्वजांना अर्पण करावा. पितृदोषाच्या शांतीसाठी पूर्वजांचे ध्यान करावे आणि मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे आपण पाहिलं की दर्शन अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान केले तर 3 पिढ्यांमधील पूर्वजांना मोक्ष मिळतो. आणि आपण पाहिलं की दर्शन अमावस्येच्या दिवशी या गोष्टी अर्पण केल्यास पितृदोष देखील दूर होईल आणि पितृदोष दूर झाला तर घरामध्ये सदैव आपल्या शांती लाभेल. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.